नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दिबा पाटील अमर रहे, कॉम्रेड हिरामन पगार सर अमर रहे, घर हक्क संघर्ष समितीचा घर आमच्या हक्काचं कोण म्हणते देणार नाही, लढेंगे. घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, घर आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने सीबीडी बेलापूर येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलाय. बेलापूर ते दिघापर्यंत मागील 20 ते 30 वर्षांपासून सिडकोच्या जागेवर बसलेल्या झोपडपट्ट्या तलवली गावातील बैठ्या चाळींना कारवाईच्या नोटिसा बजावल्याने या विरोधात हा धडक मोर्चा काढण्यात आला. घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने सिडकोवर काढण्यात आलेल्या या मोर्चात समितीचे अध्यक्ष कैलास सरकटे, उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, महिला अध्यक्षा विनीता बाळेकुंद्री, उपाध्यक्षा सुनंदाताई बाविस्कर, राजू वंजारे, उत्तम जहागीरदार, कोंडिबा हिंगोले, उल्हास नेरुरकर, भैयासाहेब आठवले, अशोक जमादार, रवींद्र शिंदे, विनायक शिंदे, संजय काटकर, लक्ष्मण देडे, सुरेश गौडा, शिवसेनेचे बाळकृष्ण खोपडे आदींसह शेकडोंच्या संख्येनं झोपडपट्टीधारक आणि चाळधारक सहभागी झाले होते. विषय हा सिडकोच्या जागेवर वसलेल्या झोपडपट्टी व बैठ्या चाळ्यावरचा विषय आहे. ज्या भूमिपुत्रांना 12.5% प्लॉट रिझर्व केला होता, त्या 12.5% खुल्या जागेवर सिडकोशी व महानगरपालिकेची हात मिळवणी करून भूमाफियाने टावरच्या टावर त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि आता आमच्या ह्या गोरगरीब झोपडीधारक 2002 पासून 2006 पासून 2008 पासून त्या ठिकाणी राहत आहात. त्यांच्याकडे घरपट्टी आहे, लाईट बिल आहे. अशा चोळ्या जमीनदोस्त हा सिडको करायला लागला आणि काय बोलतो की आम्हाला 12.5% जागा द्यायची. अरे बाबांनो, ज्यावेळेस 12.5% रिझर्व प्लॉट ठेवला होता त्यावेळी ते जागा कुठं गेली, कोण त्याच्यावर बिल्डिंगा बांधल्या ह्याची विचारपूस का करत नाही. एका बाजूला आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगत आहेत की 2022 पर्यंतच्या लोकांना बेघरांना मी घर देणार. दुसऱ्या बाजूला आमचे एकनाथ भाऊ व देवा भाऊ आमचे राज्याचे मुख्यमंत्री 2011 पर्यंतच्या लोकांना घरं देण्याचं आश्वासन देत आहे, संरक्षण द्यायचं. मग एवढं असतानाही सिडको प्रशासनाला वेळ लागलंय, या महानगरपालिका ह्या पोलीस प्रशासनाला वेळ लागलाय का, या गोरगरिबाची घरं नष्ट का करायला लागला, हा प्रश्न विचारत आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. सिडकोने न्याय दिला तर पुढे सिडकोनं जर न्याय नाही दिला, आमच्याकडं भारत ठाकूरचा फोन आलेला होता की या भेट करायला आम्ही बोलू, शिष्टमंडळ घेऊन या. हे भारत ठाकूर स्वतः गोरगरिबांचे घरं तोडतोय, तर आम्ही त्याच्याकडे कशासाठी जायचं. आणि आमचे बरेच आम्ही निवेदन त्या रायगड भवनला दिलेले आहेत. एक वेळेस आमचे जो CEO आहे काय त्यांचं नाव आपला मेहळे साहेब, त्यांना पण निवेदन दिलेलं आहे. तर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं नाही, आम्हाला सेपरेट आम्ही MDशी भेटणार आहे. आज जर तुमचं त्या ठिकाणी अधिवेशन असेल तर अधिवेशन झाल्यानंतर आमची भेट द्या. जर त्यांनी भेट जर नाही दिली की 2 महिन्यानंतर आम्ही त्या ठिकाणी सिडकोमध्ये गमिनी कव्वाच्या मार्गातून सिडकोमध्ये आमची सर्व जनता घुसल आणि त्या MDच्या कॉर्नरला पकडून आम्ही जॉब विचारल्याशिवाय राहणार. साधारण किती झोपडपट्टी धारक असतील काय? या नव्या मुंबईमध्ये MIDC आणि सिडको पकडले 142 झोपडपट्ट्या आहेत आणि त्याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे आहे. बेलापूरपासून ते आपल्या ऐरोलीपर्यंत कमीत कमी 8 ते 10 हजार बैठा चाळ्या आहेत. नेहमीच या लढ्यामध्ये आणि या शहरामध्ये ज्या लोकांनी या शहराला सेवा सुविधा दिली, अशा या लढ्यामध्ये आम्ही घर हक्क संघर्ष समितीचा भूमिका नेहमीच की या शहराचा विकास होत असताना या शहराला ज्या इथल्या कामगारांनी असेल, माथाडी कामगार, घरेलू महिला कामगार, आमचे माथाडी भवनमधील इतरही काही फेरीवाले, रिक्षावाले, या शहराला जे सेवा सुविधा दिली आणि सेवा सुविधा देणारे झोपडपट्टी धारकच नसून या शहरामध्ये जे चाळीधारक आहे, आतापर्यंत चाळीधारकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोटिसा गेल्यामुळं त्यांच्यामध्ये सुद्धा फार भीतीचं आणि असंतोषाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आमचं नेहमीच या शहरातल्या
सिडकोला किंवा महानगरपालिकेला एका बाजूला महानगरपालिका सांगते की आमची या शहरामध्ये 1 इंचही जमीन नसून, परंतु 1/1/2011चा जो शासन निर्णय घेत असताना सर्व आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी ठरवूनच तो निर्णय आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष आणि इथून राज्यपाल यांच्या सहीनिशी हा GR पारित झालेला असतो, परंतु त्याची अंमलबजावणी होताना सिडको एकीकडे कानाडोळा करते, टोलवाटोलीची उत्तरं नेहमीच त्यांची असतात. म्हणून घर हक्क संघर्ष समिती आणि इतर पक्ष संघटना, तळवली, घनसोली, इतरही नवी मुंबईतील अजून काही बऱ्याचशा संघटना या लढ्यामध्ये उतरत असून हे मोठं एक व्यापक स्वरूप आणि यानंतरही सिडकोने आपली भूमिका नेहमी टोलाटोलीचे मुख्य नियंत्रक अतिक्रमणचे जे असतात ते सांगतात वरिष्ठांना भेटा, वरिष्ठ MD आम्हाला भेटत नाहीत. आज अधिवेशन काळ असेल, परंतु येणाऱ्या 15 दिवसानंतर, महिन्यानंतर त्यांनी आम्हाला भेट द्यावी. आमचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाईल आणि शासनाने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते शासन निर्णय एका बाजूला MIDC NOC देते, परंतु ही सिडको का टाळाटाळ करते याचं उत्तर MDने आम्हाला द्यावं, नगरविकास खात्याने द्यावं, गृहनिर्माण जे निर्माण मंत्री असतील एकनाथ शिंदे साहेब असतील, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ असतील यांनी हे उत्तर द्यावं. अन्यथा हे आंदोलन आज या स्वरूपात असेल, परंतु भविष्यात हे उग्र आंदोलन सिडको असेल, महानगरपालिका असेल, MIDC असेल, रेल्वेच्या जमिनी असतील याच्या स्वरूपात एक मोठं उग्र आंदोलन या नवी मुंबईच्या असंतोषाला या सरकारला, केंद्र सरकारला सामोरं जावं लागेल. सर्व पक्षांचे लोक येतात आमच्याकडे, सगळे पक्षाचे लोक आले होते. टाटानगरमध्ये एवढी गर्दी होत होती की 1 साईड तुमचं मतदान आहे आणि ताई तुमचं आम्ही घरं तोडणार नाही. आणि मी पाण्याचा हक्क मागायला गेली महानगरपालिकात, बोलतो नाही तुम्हाला देणार नाही तुमचं पाणी, तुम्ही सिडको जागीत राहतं, तुम्ही जावर आयुक्ताकडे. इथं गेली लाईटाच्या ऑफिस, तुम्हाला लाईट देणार नाही, तुम्ही आणली गेले, तुम्हाला आम्ही काय देऊ शकत नाही. आम्ही माणसं नाही, आम्हाला अधिकार नाही माणसं सारखा जगण्याचा. बाबासाहेबांनी का अधिकार दिला नाही का? तुम्हाला साधेकार आहे का या पक्षातून त्या पक्षात जायला, या पक्षातून त्या पक्षात जायला तुम्हाला साधेकार दिलाय का? आम्हाला एक झोपडं नको आहे का? तुम्ही का नागा राखायला का शेतामध्ये? तुम्ही एवढ्या हॉटेली बनवल्या, तुमच्याजवळ 200 100 डोजर आहे, तुमच्याकडे एवढं मोठे तुम्ही हे घेतात, तुमच्याजवळ आम्ही एक झोपडं तुम्ही आमचं लिगल नाही करू शकत. ते रस्ते झाडू मारणं, बिल्डिंगचा कचरा घेणं कोण करतं? सेवा आम्ही देतो. आमची झोपडं तुम्हाला चालत नाही. आमचं इलेक्शन चालतं, आम्ही ज्यांना निवडून दिलेलं आहे त्यांच्या घराजवळ आम्ही आंदोलन करणार आहे आणि तिथून उठणारच नाही आमचा हक्क घेतल्याशिवाय. आणि आम्ही हे पण बोलतो, आम्ही डोजर जरी आले आम्ही आतमधून कड्या लावून बसणार आहे. आमचा जीव जर गेला आम्ही जागा सोडणार नाही, कारण की आम्ही वारंवार यांना निवडून देत आलो आणि आमच्या जीवावर निवडून आले. वेगवेगळ्या रस्त्यानं आता यायचे सर्वजण, ताई दादा आम्हाला निवडून द्या, तुमचं पूर्ण वसन करतो. आता कुठं गेले? कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.